सकाळूच निसर्गाचा नजारा बघत बघत चाललेलो मी आज कॉलेजला. सगळ्यात पहिले मी इकडूनच्या चालत जातो, नंतर ट्रॅकवर येतो ना चालता ना अशी चालत चालत जातो स्टेशनवर. तर स्टेशनवर ट्रेन आली ना गेलो भिवंडीला. भिवंडीला ना मोठा ब्रिज कला केले काही समजतच नाही. तिकडे तर जास्ती व्यायाम करणारेच लोक दिसत असतात. सकाळीच येतात एक्सरसाइज करायला. बाई दुसरी तर कोणी वापरत पण नाही. त्यांना इग्नोर करून पोचलो कोपरवर. तिकडे भेटली मला माझी फ्रेंड सेजल. मग आम्ही कोपरव्याला पकडले आंबडनाथ ट्रेन आणि पोचलो उल्हासनगरवर. त्या नदीही वाहत होती जोरजोऱ्याने. तरी काही कॉलेजला सुट्टीने दिली. रेड अलर्ट येते शाळेने सुट्ट्या भेटन, तरी काही आम्हाला तर सुट्ट्या भेटत नाही. मग आलो DLH हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जेव्हा मी स्टुडंट. मग घेऊ बाई भेटल्या त्याला हाय करून गेलो गर्ल्स रूममध्ये. जे आता तर कोण नव्हता, पण नंतर आले सगळे मैत्रिणी आणि गप्पा मारता होता. टाइम झाला प्रॅक्टिकलला जावायचा. मग आलो प्रॅक्टिकलमध्ये. तर आम्हाला मायक्रोस्कोपमध्ये बघायचं होतं क्रूड ड्रगचं सॅम्पल. जे आम्ही ब्लेडच्या वाकड्या तिकडे कट केलेलं तेच बघायचं होतं. एकदम सरफेस आतमधलं स्ट्रक्चर सगळं बघलं ना, फोटो काढलं. नंतर त्याचं केलं केमिकल टेस्ट आणि प्रॅक्टिकल झाल्यावर आलो डबा खावाला. आता श्रावणच्या आधीची व्हिडिओ आहे, त्यामुळे काही वेगळा नका विचार करू. मग गेलो लेक्चर अटेंड करासाठी. सगळी वर्गान जमलेली पोरा. आम्ही येऊन पॅन्च पकडला ना बेसलो ना. सर आलं ना घेतलं लेक्चर. 5 वाजले ना सुटला आमचा कॉलेजनं. निघलो आम्ही ट्रेन पकडून दिवा स्टेशनवर जावायला. त्याच आम्हाला वसई ट्रेन भेटते. आज ट्रेन लेवायला झाला टाईम, त्याच्यामुळे आम्ही आलो आउटसाईडवर ट्रेनमध्ये सीट पकडण्यासाठी. नुसतं सीट नाही तर विंडो सीट. त्याच्यामुळे आल्यावर आम्ही इकडं आणि विचारल्यावर भेटला आम्हाला विंडो सीट लागतो त्यातून. मग ट्रेन चालू झाली ना, थांबत पोचली मग कोपर स्टेशनवर. मग पोचली भिवंडी स्टेशनवर. त्या मग सेजलचा उतरायचा टाईम झाला. ती गेली ना, बोलता बोलता माझा 1 स्टॉप आला. भाई चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.